आता घडामोडी विस्ताराने शेतकरी संपाच्या आंदोलनाचा केंद्रबिंदू बनलेल्या नाशिक शहरात आज संपाची पुढील दिशा ठरवण्यासाठी शेतकरी संप समन्वय समितीची बैठक होती। ही बैठक मुंबई नाका परिसरातील तूप साखरे लॉन्स येथे दुपारी 1 वाजता होणार आहे। शेतकरी संपाच्या आंदोलनाचा केंद्रबिंदू बनलेल्या नाशिक शहरात आज पोलिसांनी संपूर्ण ताफा सज्ज ठेवला आहे। पुढील दिशा ठरवण्यासाठी शेतकरी संप समन्वय समितीची बैठकीसाठी राज्यभरातील शेतकरी नेते, पदाधिकारी तसंच हजारो शेतकरी सहभागी होणार आहेत। या बैठकीमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी, आमदार बच्चू कडू यांच्यासह राज्यभरातील 70 शेतकरी नेते आणि सुमारे 250 पदाधिकारी तसंच हजारो शेतकरी सहभागी होतील। सध्याची सरकारची भूमिका आणि आंदोलन पुढे नेण्याविषयी यात चर्चा होते। याच बैठकीत समन्वय समिती सदस्यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले जाणार असून सरकारची चर्चा करणाऱ्या सदस्यांना अधिकार दिले जाणार आहेत। अनुचित प्रकार होऊ नये म्हणून पोलिसांनी सर्व यंत्रणा तैनात ठेवली आणि याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी योगेश खरे यांनी। शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आज नाशिक शहरामध्ये कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे। पूर्ण तयारी जी आहे ती पोलिसांनी या ठिकाणी केली आहे। कुठलाही कायदा सुव्यवस्थेला बाधा पोहोचेल अशी गोष्ट होऊ नये किंवा जे काही आंदोलन होत आहे, जे काही शेतकरी संपूर्ण राज्यातून इथे येत आहेत, यामध्ये कुठलाही अनुचित प्रकार होऊ नये याचा प्रयत्न या ठिकाणी पोलीस करतायत। कारण की जर यातला एक मवाळ गट आणि एक जहाल गट असा प्रकार आहे। या जहाल गटानं भगतसिंगांच्या मार्गाने हे आंदोलन पुढे जाईल असं म्हटलंय। त्यामुळे नाशिक शहरामध्ये आज हे केंद्रस्थान झालंय आणि कुठलाही प्रकार या ठिकाणी जर घडला तर पूर्ण गालबोट या ठिकाणी लागू शकतं। मध्य प्रदेशात जी काही घटना घडली आहे त्या पार्श्वभूमीवर पोलीस आज पूर्णपणे सतर्क आहेत आणि शेतकरी आंदोलन शांततेच्या मार्गाने या ठिकाणी पुढे जावं किंवा जो काही निर्णय आज होणार असेल, आजचा दिवस हा शांततेने पार पडावा असा प्रयत्न नाशिक पोलीस करतात। व्हिडिओ जर्नलिस्ट मंगेशसह योगेश खरे, झी मीडिया, नाशिक। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।